राम 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 पाहुणे या बसा. पाहुणं तुमचं सगळं पटलंय बरं का आम्हाला, पण नवरदेव मुलगा नेमकं काय करतो? नवरदेव मुलगा वय तो शेती करतो. मुलगा शेतकरीच होय. हो बांगला, गाडी सगळं आहे. आम्हाला वाटलं मुलगा नोकरीलाच आहे. आम्ही शेतकरी स्थळ लय नाकारली. आम्ही नोकरदाराच्या शोधात आहे. आणि नाहीतरी शेतकऱ्याला कोण मुलगी देतो? पाहुणं यात हसण्यासारखं काय हो? शेती तर करतोय ना तो, भीक थोडी मागतोय. आणि तुम्ही तुमचा मुलगा काय करतो? आम्ही शेतीच करतो आणि हा पण मला मदत करतो. हा पण शेतीच करणार. पाहुणं तुम्ही बी शेतीच करताय की राव, मग शेतकऱ्याला का नाव ठेवताय तरी? आणि नुसतंच नोकरीवाल्याच्या माग लागलाय आणि शेतकऱ्याला कोण पोरगी देतंय म्हणताय. आणि उद्याच्याला तुमचा पोरगा शेतकरी झाल्याच्या नंतर त्याचं लग्न नाही करायचं होतं आणि त्याला कुठून आणणार तुम्ही पोरगी? अहो असं नका म्हणत जाऊ, शेतकऱ्याला पोरगी देत नाही म्हणजे. अहो देवानी दात दिल्यात आहे, चण पण दिलंच ना. याचं लग्न राहणार आहे का? नोकरी 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 सगळ्यालाच आहे होय. आणि उद्याच्या ह्याचं लग्न करायचं म्हणलं लोक पण तीच म्हणतील आम्हाला नोकरीवाला पाहिजे, शेतकरी नको. आपणच आपल्याला असं डावलायचं म्हणलं कसं जमन? आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. लक्षात आणा. बरं पाहुणं बाकीचं काय बी असू द्या, पण जेवण केल्याशिवाय जायचं नाही बरं का.